आज राज्यामध्ये सर्वत्र गणरायाच्या आगमनाचा धूमधडाका सुरू आहे। राज्यामधील अनेक सेलिब्रिटी असतील, सन्माननीय मंत्री असतील, ह्यांच्या घरी गणरायाची विधिवत स्थापना होते। मी आत्ता जे आहे ते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरी आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे संपूर्ण जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती इथं अवतरल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी पर्यावरणपूरक असा हा जो देखावा आहे, हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। एकूणच राष्ट्रप्रथम आणि त्यानंतर देश, राज्य आणि जिल्हा अशी ही थीम जी आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे शिक्षण मंत्र्यांनी जो काही आज इथे देखावा सादर केलाय त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। दादा, मला एक सांगा की ही थीम जी आहे ही आजपर्यंत अशी कुठे दिसली नाही, आज पहिल्यांदाच राबवली जाते, काय सांगा? नाही, असं काही विषय नाही। मला वाटतं मी तर 2 दिवस मुंबईला होतो, परंतु आमच्या कुटुंबातील आमच्या सोनबाई आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुटुंबाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या कानावर दररोज विषय पडत असतात त्या धर्तीवर या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वागत करायला घेतलेलं आहे। राष्ट्रप्रथम ही आपल्या विभागाची थीम आहे। गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला एक गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासोबतच तो उद्याचा आपल्या देशाचा प्रखर भारत मातेचा राष्ट्रभक्त निर्माण झाला पाहिजे। आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये त्याला एक क्वालिटी एज्युकेशन पण मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून विभाग काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। लाखो आमचे शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून हे पवित्र कार्य पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पासून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून जे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला द्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून विभाग मार्गक्रमण करतो आहे। आणि हे करत असताना आपला जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, त्याच्यासोबतच देशाचं रक्षण करणारे, संरक्षण करणारे आमचे सैनिक बांधव यांच्या प्रती आदर व्यक्त करणं, मला वाटतं की ही आपली सर्वांची परंपरा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून अगदी लहानातल्या लहान गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेला त्या ठिकाणी दैवत म्हणून आमचे विद्यार्थी हे आमचं दैवत आहे, त्या दैवताचं ही पूजा आज आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं काम पुढे नेण्याचं काम विभागाच्या वतीने संपन्न केलं जाईल। अजय सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।